आजची मोठी बातमी धनगर आरक्षणासंदर्भातली। निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने धनगर समाजाला मोठा दिलासा दिलाय। छत्रपती संभाजीनगरमधील धनगरांचे 6 दाखले राज्य सरकारने रद्द केले। महायुती सरकारचं धनगर आरक्षणासंदर्भातलं हे सर्वात मोठं पाऊल मानलं जात आहे। धनगरांना आरक्षण मिळण्यातला सर्वात मोठा अडथळा आता दूर झालाय। धनगर अशी जातच अस्तित्वात नसल्याचं सिद्ध झालंय। या संदर्भात 2 दिवसांपूर्वी आदिवासी नेत्यांनी मंत्रालयाच्या इमारतीवरनं उड्या मारून आंदोलन केलं होतं। मात्र आता धनगड हा उल्लेख असलेले 6 दाखले रद्द केले जात आहेत। माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय केला आणि जात पडताळणी समितीला आदेशित केलं की या जे खोटे दाखले दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही तात्काळ निर्णय घ्या, ते बोगस आहेत। आणि मग आज छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीनं हे 6च्या 6 दाखले रद्द केलेले आहेत, जप्त केलेले आहेत, अवैध ठरवलेले आहेत। खिलारी कुटुंबाबरोबर 294 बोगस म्हणजे धनगड नावाचे ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत का जे व्हॅलिड होण्यासाठीचा प्रयत्न करतात, तेही रद्द करा। निर्णय घेतला नाही, सामाजिक न्यायाला आता ते मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिले असतील, कसे दिले ते गेल्यानंतर आम्ही सीएम साहेब जसे त्यांचे आहेत तसे आमचे आहेत। आम्ही साहेबांकडे बसून आणि चर्चा करतोय। उद्याच आम्ही त्याच्यावर चर्चा करू आणि त्याच्यानंतर आम्ही कायदेशीर बाबीनं त्याच्यावर भूमिका घेऊ। आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सांगलीमधले आजी-माजी खासदार यांच्यामध्ये जोरदार वाद पाहायला मिळाला। तासगावमध्ये नगरपालिकेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा सुरू होता। यावेळी विशाल पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावरती संजय काका पाटील यांनी आक्षेप नोंदवला। यावरनं आजी-माजी खासदार यांच्यामध्ये जोरदार बाचाबाजी झाली। मग कार्यकर्ते सुद्धा व्यासपीठावर आले आणि जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। खासदार असतील, आमदार असतील, या मंडळींना बोलवा असं मी स्वतः चीफ ऑफिसरना निरोप दिला आणि हा कार्यक्रम आयोजित केला। पण इथं येऊन सुद्धा पुन्हा त्यांच्या त्या नौटंकी सुरू झाली। मी त्यावेळी काही बोललो नाही। माझं भाषण सुरू झाल्यानंतर मात्र त्या भाषणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न चालवला। जशास तसं वागण्याची भूमिका ही आम्ही आता पुन्हा घेतलेली आहे।